वेळ दिला, चळवळीत भाग घेतला, शिर्डीमध्ये भाजपच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, भाजपसाठी योगदान दिलं, तर मागच्या 2.5 वर्षामध्ये त्या माळीवाल्यांची 200 घरं काढून टाकली विखे पाटलांनी. विखेंची सत्ता त्या नगरपालिकेत आल्यानंतर त्यांनी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे सभागृहाचं नाव बदललं आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांचं त्या सभागृहाला नाव दिलं. एवढा हिंदू द्वेष त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे या चळवळीबद्दल. आमदार विखे पाटील भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत. आल्यानंतर मागचं जे 2.5 वर्षाचं सरकार होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचं, त्यावेळेला पूर्वी या नगर जिल्ह्यामध्ये काही ग्रामपंचायती जनसंघाच्या ताब्यात होत्या. पूर्वी 60च्या दशकामध्ये तर त्यावेळेला कोणाची सत्ता होती शिर्डीमध्ये ग्रामपंचायतीत? तर जनसंघाची सत्ता होती. बेलापूर ग्रामपंचायतीत कोणाची सत्ता होती? तर जनसंघाची सत्ता होती. तर त्या काळापासून बाबू पुरोहित नावाचं एक जनसंघाचं भाजपचं नेतृत्व त्या शिर्डीमध्ये उभं राहिलं आणि या नेतृत्वाने काही वस्त्या वसवल्या. लक्ष्मीनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि ते शिर्डी मंदिर परिसरामध्ये आपल्या गळ्यात घालायच्या माळी विकणारे राजस्थानचे फार मोठ्या प्रमाणात लोक आलेले होते. ते माळी विकायचे. तर त्या सगळ्यांनी बाबूरावला एक दिवस सांगितलं की बाबूराव आमच्या राहण्याची व्यवस्था करा, काहीतरी करा व्यवस्था. मग बाबूरावनी सरकारी जागेवर एक वसाहत वसवली. साधारण 200 घरं होते आणि ती सगळी लोक हिंदुत्ववादी विचारसरणीची, राजस्थानवरून आलेली हिंदुत्ववादी विचारसरणीची लोक ते सगळे तिथं राहिले. ते सगळे संघाचे स्वयंसेवक होते, म्हणजे पुढे संघाचे स्वयंसेवक झाले आणि आयुष्य त्यांनी संघाच्या विचारधारेसाठी दिलं. वेळ दिला, चळवळीत भाग घेतला, शिर्डीमध्ये भाजपच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, भाजपसाठी योगदान दिलं. तर मागच्या 2.5 वर्षामध्ये त्या माळीवाल्यांची 200 घरं काढून टाकली विखे पाटलांनी आणि तिथून पलीकडच त्याच प्रपोर्शनमध्ये एक मुस्लिम स्मशानभूमी आहे आणि मुस्लिम वस्ती आहे, ती तशीच ठेवली. आणि आत्ता 4 महिन्यापूर्वी आंबेडकर वसाहतीमध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर राहतात, ती सुद्धा वसाहत त्यांनी पूर्णपणे काढून टाकली आणि भाजपच्या लोकांना बेघर केलं. आणि अजून एक घटना सांगण्यासारखी आहे की शिर्डी नगरपालिकेमध्ये सभागृहाला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार सभागृह असं नाव दिलेलं होतं. आणि ते नाव दिलेलं असताना विखे त्यावेळेला भाजपमध्ये नव्हते, परंतु विखेंची सत्ता त्या नगरपालिकेत आल्यानंतर त्यांनी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे सभागृहाचं नाव बदललं आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांचं त्या सभागृहाला नाव दिलं. एवढा हिंदू द्वेष त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे या चळवळीबद्दल आणि ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. त्यामुळं भाजपच्या पारंपरिक कार्यकर्त्यांना विखेंच्या या हिंदुत्ववादी चळवळीच्या द्वेषाचे परिणाम हे भोगावेच लागतील नगर जिल्ह्यामध्ये. आम्ही ते भोगतोय. मी त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.